आज बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारची अग्निपरीक्षा असून वर्षभरामध्येच राजदसोबतचा संसार मोडत पुन्हा एकदा भाजपसोबत जात नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यामुळे जेडीयू आणि भाजप सरकारची आज बहुमत चाचणी पार पडेल। त्या पार्श्वभूमीवर बिहारमधलं राजकीय वातावरण तापलंय आणि प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी धडपडताना दिसतोय। मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव, जीतनराम मांझी हे बिहार विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत। 243 सदस्यांची विधानसभा आहे। बहुमताचा आकडा 122 आहे आणि सध्याच्या सरकारचा बहुमताचा आकडा 123 इतका आहे, म्हणजे भाजप आणि नितीश कुमार यांच्या सरकारचा हे अगदीच काठावरचं बहुमत आहे। त्यामुळे प्रत्येक पक्षाला ही भीती वाटते की आपले आमदार फुटू शकतात, बहुमत चाचणीच्या वेळेला आपल्या विरोधात मतदान करू शकतात। त्यामुळे काँग्रेसनं आपल्या आमदारांना हैदराबादमध्ये ठेवलेलं होतं आणि अन्य पक्षांनी सुद्धा अशीच खबरदारी घेतली। थोड्याच वेळात बहुमताची चाचणी पार पडणार आहे। आधी भाजपसोबतचा संसार, त्यानंतर काडीमोड नितीश कुमारांनी घेतला, मग आरजेडी सोबत त्यांनी संसार थाटला। वर्षभरच हा संसार सत्तेचा चालला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते भाजपसोबत गेल्यात, एनडीए मध्ये सहभागी झालेत। आज बिहार विधानसभेमध्ये कशी राजकीय समीकरणं जुळून येतात, बहुमताची चाचणी, बहुमताची परीक्षा नितीश कुमार आणि भाजप यांचं सरकार कसं पार करतं हे पाहावं लागेल। तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर काल रात्री मोठा पॉलिटिकल ड्रामा सुद्धा पाहायला मिळालेला होता। अनेक आमदार हे तेजस्वी यादव यांच्या घरामध्येच वास्तव्याला होते। पोलिसांचा बंदोबस्त या गोंधळानंतर वाढवण्याचा निर्णय झाला। 128 आमदारांचा नितीश कुमार यांना पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे छोटे छोटे पक्ष, अपक्ष या सर्वांचा भाव चांगलाच तेजीत आहे। अधिक माहिती सोमेश कोलगे देतात। सोमेश, सध्या भाजप आणि नितीश कुमार यांच्या सरकारकडे काठावरचं बहुमत आहे, परंतु एक सिक्युअर बहुमत आपल्याकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातनं कोणती राजकीय समीकरणं बिहारमध्ये दिसू शकतात असा अंदाज बांधला जातोय? नक्कीच ज्ञानदा, बिहारमध्ये आता सध्याची जी स्थिती आहे त्यामध्ये जर जे अपक्ष आहेत किंवा जे छोटे पक्ष आहेत त्यांच्या आमदारांनी जर आपल्या भूमिका बदलल्या किंवा जर ते अनुपस्थित राहिले, जेडीयूचेही सगळे आमदार येत आहेत का, उपस्थित राहत आहेत का, हा एक मोठा प्रश्न आहे। कारण काल रात्रीपर्यंत नितीश कुमारांचं म्हणणं होतं की सगळे जेडीयूचे आमदार संपर्कात आहेत आणि सगळे आमच्या सोबतच आहेत, पण तरी सुद्धा काही बातम्या येत होत्या की काही आमदारांनी जेडीयूच्या बैठकीला गैरहजेरी दर्शवली होती, काही जण अनुपस्थित राहिले होते, काही जण त्यांच्या वैयक्तिक कामांनिमित्त बाहेर होते। तर ते सगळे जण आता येणार आहेत का आणि सरकारचं जे विश्वासदर्शक ठराव आहे त्या बहुमत चाचणीमध्ये आपल्या सरकारची पहिली परीक्षा ते पास करू शकतात का, ही मोठी कसोटी असणार आहे या नव्या सरकारसाठी। दुसऱ्या बाजूला विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीतही काय भूमिका घेतात, कारण विधानसभा अध्यक्षांची यानंतरची सगळी भूमिका महत्वाची असेल या संपूर्ण विधानसभेच्या एकूण कार्यवाही दरम्यान। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष जर आरजेडीचेच असले आणि समजा जेडीयू किंवा इतर कुठल्या भाजपचे आमदार फुटले तर त्यांच्यावर ज्यावेळी अपात्रतेच्या कारवाईची जी काही सगळी सुरुवात होईल ती स्वाभाविक विधानसभा अध्यक्षांकडे जाईल आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना बदलणं हे देखील सरकार समोरचं एक मोठं काम असणार आहे। आणि विधानसभा अध्यक्षांचं मतदान हे बऱ्याचदा छुप्या पद्धतीने होतं, गुप्त पद्धतीने होतं। त्यामुळे पहिल्यांदा त्यांना सरकार बनवून घेणं, आपली बहुमत चाचणी सिद्ध करणं आणि त्यानंतर मग विधानसभेचे अध्यक्ष बदलणं, अशी रणनीती सरकारी पक्षाची, सत्ताधारी पक्षाची आहे। आणि जर विधानसभा अध्यक्ष बदलण्यापूर्वी जे बहुमत चाचणी आहे त्यामध्ये व्हीप जुगारून जेडीयूचा आणि भाजपचा काही आमदार फुटले तर कदाचित सरकारचं बहुमत अडचणीत येऊ शकतं। सरकार जर स्थापन होऊ शकलं नाही तर मग पुढे हंग असेंब्ली सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मग त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची भूमिका ही व्हीप स्वीकारला नाही म्हणून मग अपात्रतेच्या प्रकरणामध्ये महत्वपूर्ण असेल। त्यांनी टाळाटाळ केली तर या सगळ्या आमदारांना अभय मिळेल। त्यामुळे ही सगळी जी शर्यत आहे आणि जी सगळी स्पर्धा आहे ती आजच्या दिवशी या दृष्टीने सुरू आहे की आपल्याला लवकरात लवकर बहुमत सिद्ध करायचे सरकार आणि नंतर अध्यक्ष बदलायचे। धन्यवाद सोमेश, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।